यूट्यूब चॅनल मुंबई नवी मुंबई उपनगरांमध्ये सातत्याने क्रिकेटसाठी दिवस रात्र थेट प्रक्षेपणाची सोय करून देत असतात। चला एक मिनिट, बॉल काउंट आहे ना आताचा? यस यस। चांगला फटका, जोरदार फटका, घोषित क्षेत्रात एक धाव मिळणार आणि या एका धावेने धावसंख्या आतापर्यंत झाली आहे ती फक्त आणि फक्त 2 धावा। साई श्रद्धा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित अण्णा चषक 2024। ओह क्या बात है, चांगली फिरकी, चांगली गती, चांगली दिशा, निर्धाव चेंडू मारण्याचा प्रयत्न होता पण आतून बॅटची कडा घेत चेंडू जात होता थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात। पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली ती फक्त 2 धावा। आपटून लावलाय घोषित क्षेत्रात थांबून खेळण्याचा, आणि हे बॉक्स क्रिकेट आहेच थांबून खेळण्याचं मित्रांनो। इथे आपल्याला थांबून संत गतीने स्तब्ध गतीने प्लेसमेंटवालं क्रिकेट खेळायचं असतं। एक एक धाव जोडत जोडत आपल्या संघासाठी धावसंख्या वाढवायची असते। क्या बात आहे, आतापर्यंत पंचांची भूमिका बजावत होते सुशांत दादा, आता आपल्या संघासाठी गोलंदाजी करतायत। 7 वाजल्यापासून कित्येक सामन्यामध्ये उपपंच म्हणून भूमिका बजावत होते। पुन्हा एकदा चांगला फटका, चांगल्या प्रतीचा दर्जाचा खेळ आपल्याला इथे पाहायला मिळतोय। जसं मी मगाशी म्हणालो की आतापर्यंत लेग अंपायर म्हणून भूमिका बजावत होते, आता जे बॉलिंग करताना तुम्ही ज्यांना बघताय स्कोर आतापर्यंत जे लेग अंपायरच्या भूमिकेत आपल्याला दिसत होता तो म्हणजे आपला सुशांत दादा, आता गोलंदाजाच्या भूमिकेत आपल्या संघाला विजयाच्या शिखरावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना तिथे पाहायला मिळतोय। आणि या एका धावेने धावसंख्या पोहोचली ती 5 धावांवर। बात आहे, सरळ गतिबाज येणाऱ्या चेंडूला अगदी सहजरित्या डिक्लेअर झोन मध्ये ढकलून दिले आणि एक धाव घोषित। आतापर्यंत एकूण धावसंख्या झाली ती 6 धावा।
क्या बात आहे, चांगला कमबॅक, पण लेग बाईसच्या रूपात का होईना पण एक धाव घोषित क्षेत्रात जाते, एक धाव मिळते आणि या एका धावेने एकूण धावसंख्या आत्तापर्यंत जाऊन पोचली ती 7 धावावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिली ओव्हर खूपच माफक ठरली होती, केवळ आणि केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या, त्या म्हणजे आकाश याने. आणि आकाश मला वाटतं खरंच एक अष्टपैलू खेळाडू. पूर्वीच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं की एक चांगल्या प्रतीची फलंदाजी देखील आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळाली होती आणि आता एक गोलंदाजी म्हणून देखील त्याने आपली भूमिका बजावली आहे. तर 2 षटकांचा खेळ शिल्लक आणि आत्तापर्यंत मात्र आणि मात्र 7 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला आणि संघाचा तिसरा षटक घेऊन मारा करण्यास सज्ज झालाय तो पप्पू उर्फ सागर. ते योग्य रीतीचा जजमेंट, अचूक टायमिंग आणि घोषित क्षेत्रात चेंडू ढकलून दिला. मला वाटतं बॅट्समन आणि बॉलर, आपण पाहतो की बॉलर जो बॉल टॅप करत असतो, बॉल टाकण्याच्या पूर्वी बॉलर जो टॅप करत असतो बॉल, मला वाटतं की एका प्रकारे तो माइंड रीड करत असतो फलंदाजाचं आणि पुरेपूर वेळ घेऊन आपल्या गोलंदाजाचं प्रदर्शन. चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो, टाळ्या झाल्याच पाहिजे. आकाश पुन्हा एकदा, आकाश जसं त्याला मोकळं मिळालंय, मैदान एक रान त्याला जसं काय मोकळं मिळालं आणि चांगल्या प्रतीचा खेळ दाखवतोय. मी नुकताच उल्लेख केला होता की एक अष्टपैलू खेळाडू असावा कसा, तर आपल्या आकाशसारखा. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी करतोय. योग्य निर्णय, कोणतंही ऑब्जेक्शन नाही पंचांचा. आणि असा हा मन्या दादा. एक मिनिट, बॅट्समन साइडने कोणी अतिरिक्त खेळाडू आला नाही का? बॅटिंग साइडने कोण आहे? एक मिनिट थांबवा खेळ. वारंवार सूचना देऊनही जर तुम्ही अतिरिक्त खेळाडू स्टेजवर पाठवत नसाल तर तुम्हाला पॅनल्टी लावावीच लागेल. मग नाही आहे का? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चला अरुण. टोलावण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. हा व्हिडिओ जर रील्सवर टाकला तर नक्की व्हायरल होईल. जे क्षेत्ररक्षण केले, ज्या पद्धतीने बॉल कलेक्ट केला आणि रनआउट केलाय, क्या बात आहे. मातब्बार खेळाडूंचं हे वैशिष्ट्य असतं. पैसा वसूल टुर्नामेंट आणि पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण लकी आहोत की असा असा खेळ आणि असा आपल्याला रनआउट आपल्याला बघायला मिळतोय. आणि खरंच क्रिकेट प्रेक्षकांना, क्रिकेट रसिकांना हेच हवं असतं की एक चांगला खेळ पाहायला मिळावा, एक चांगली मॅच पाहायला मिळावी. जरी मी त्या मॅचमध्ये खेळत नसलो तर माझं क्रिकेटवरचं प्रेम आहे आणि मला चांगला खेळ जरी बघायला मिळाला तरी माझा दिवस सत्कारणी लागला, असं प्रत्येक क्रिकेट रसिकाचं उद्दिष्ट असतं. चांगला फटका, तडाकेबाज फटका, डिक्लेअर झोनमध्ये थांबून खेळतायत. आज आपण पाहतोय की जवळजवळ 1 वाजलेत आणि अजूनही यूट्यूब लाईव्हला जे प्रेक्षक बघतायत ते अजूनही याच स्फूर्तीने ही मॅच बघतायत. चांगला फटका, रिव्हर्स स्कूप मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. 1 धाव नक्कीच मिळेल आणि या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 धावांवरती. धावा झाल्या 10 आणि मन लावून मॅच पहा. रात्री 1 वाजता खेळाडू खेळतायत, पंच आपली भूमिका बजावतायत, प्रेक्षक जागेवरून हललेले नाही आहेत, मंच देखील खचाखच भरलेला आहे आणि कमेंटेटर तुमच्या सेवेत तर दिवस रात्र हजीर आहे. तर नक्कीच आपल्याला जर कमेंट्री आवडली असेल तर आपण काहीच करू नका, टाळ्या नका वाजवू, कारण की प्रेक्षकगण झोपले असतील, आपल्याला कोणालाही त्रास द्यायचा नाही आहे. तुम्ही सगळे टाळ्या वाजवणार मला माहिती आहे, त्यामुळे
त्यामुळे आपण उगाचचा आरडाओरडा करायचा नाही आहे. आपण मनातून प्रेम व्यक्त करा, ते माझ्यासाठी खूप आहे. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. चला वळूयात सामन्याकडे. आत्तापर्यंत एकूण धावसंख्या धावफलकावर झाली ती म्हणजे 10 धावा. शेवटचं षटक घेऊन मारा करण्यास सज्ज झाला आहे. कोण आहे बॉलर्स नेम? निखिल. पूर्वीचा मॅन ऑफ द मॅच जो होता तो म्हणजे निखिल आता सज्ज झाला आहे वैयक्तिक पहिल्यानी संघाचं 4थं षटक घेऊन मारा करण्यासाठी. पूर्वीच्या मॅचमध्ये 2 गडी बाद केले होते. आता पाहूयात काय कामगिरी करतो. हो 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 हो, क्या बात आहे. एक कौशल्य असतं मित्रांनो रिस्टला एवढं फिरवणं. पण आपण पाहतोय की त्या स्पीडमध्ये तो येऊन आज त्याचा मनगट एवढ्या ताकदीने तो फिरवतोय. खरंच मानलं पाहिजे. मी पण प्रयत्न केला होता पण 2 दिवस इंजरी होती, सूज आली होती हाताला. तर इतकं सोपं नाही आहे मनगट एवढ्या फास्ट फिरवणं आणि बॉलला कट देणं. तर मी प्रयत्न केला होता. माझा एक्सरे अजून पण आहे घरी. 2 दिवस सूज होती आणि एकूण धावसंख्या झाली ती 11 धावा. तर मानलं पाहिजे खरं फिरकी गोलंदाजाला. हो 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 हो, चकवा दिला. पुढे येऊन इन्व्हाइट केलं होतं, पुन्हा मागे आला, स्टंपात येऊन गोलंदाज गोंधळला आणि स्वर चेंडू. 1-1 धावाने धावफलकाला चालना मिळते. धावसंख्या झाली ती 12 धावा. आपण पाहतो एक वेगळी शैली, एक वेगळी ॲक्शन. हो हो हो, चांगली गती, चांगली फिरकी मिळाली. टॅप फटका मारला. 1-1 चेंडू 1-1 सेकंदाला बॅट्समनला रीड करण्याचा प्रयत्न करतोय निखिल. पण फलंदाज पण त्याच्याच तोडीचा, त्याच प्रतीने थांबून फटका मारतोय, संघर्ष करतोय, आपल्या संघासाठी 1-1 धाव जोडतोय. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. अतिरिक्त धावा. हेच वाईड चेंडू जे आहेत ते आपल्याला यशापासून लांब घेऊन जात असतात. जेवढे वाईड चेंडू आपण टाकाल तेवढी ट्रॉफी आपल्यापासून लांब जात असते. तर त्याची थोडी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तर नक्कीच मी जसं मगाशी सांगितलं की रिस्ट जे मनगट आहे ते ताकदीने तुम्हाला जे फिरवायचं. आपण पाहतोय की वाघाची मावशी मांजर तिथे आलेली आहे आणि म्हटलं जातं की मांजर आडवी गेली तर आपण थांबावं, काय करावं, काय अशा श्रद्धा अंधश्रद्धा आपल्या विभागात चालतात. पण एक मुक जनावर, त्याला या संसाराशी या समाजाशी काही घेणं देणं नाही आहे. तो आपल्या खाण्याच्या शोधात चाललेलं असतं. त्या फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, बॅट तिथे थोडीशी घायाळ म्हणू शकतो आपण. बघा एखाद्या खेळाडूला सगळ्यात जास्त महत्त्वाचं जीव की प्राण असणारी गोष्ट म्हणजे त्याची बॅट. त्याला जेवण देऊ नका, त्याला पाणी देऊ नका दिवसभर, पण एकदा तरी तो फील्डवर असो, तो खेळत असो किंवा खेळत नसो, पण एकदा तरी घरातून निघताना तो आपल्या बॅटकडे बघणार. एकदा तरी ती बॅट हातात घेऊन एकदा तरी तो शॉट मारण्याचा हवेत प्रयत्न करणार, पण एकदा तरी तो बॅट फिरवणार. तो असतो खेळाडू. ते असतं त्याचं खेळावरचं प्रेम. हा हा हा, अचूक मारा, बेधक मारा, पुढे येऊन जज केलं योग्य टायमिंगला. पण 22च्या स्वरूपात 1 धाव नक्की मिळते आणि 1 धावेने धावसंख्या जाऊन पोचली ती 16 धावांवरती. माझे सहकारी इथे स्कोरर, BCCI मान्यताप्राप्त स्कोरर निनाद पालव इथे स्कोरर म्हणून भूमिका बजावतात. BCCIचा क्रॅश कोर्स पूर्ण केला नुकताच स्कोररचा. आणि हाच स्कोररचा कोर्स जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही निनाद पालव याला संपर्क करू शकता. मालवणचो आहे. हडे फुल टॉस चेंडू 2 रनासाठी ढकलून दिला. जसा कॉल आला होता पवेलियन मधून कॉल आला की मार, त्यांनी ओळखलं हाच चेंडू आहे, ह्याच चेंडूला प्रहार करायचा आहे आणि ह्याच चेंडूला योग्य प्रहार केला. पण 2 रन तर नक्कीच मिळालेत आणि या 2 धावांसोबत धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 धावांवरती.
तर आत्ताच तुमचं वर्णन केलं, BCCI मान्यताप्राप्त, ICC मान्यताप्राप्त स्कोरर इथे बसलेत, तर कोणतीही चूक इथे होणार नाही याची आम्ही खात्री बाळगतोय. शेवटचा चेंडू, 18 धावा झालेल्या आहेत. पाहूया शेवटच्या चेंडूला काय प्रहार करतोय, काय मारा करतोय तो फलंदाज आणि किती धाव फलकावर जमवतोय. ओहो, उलटा फटका, रिव्हर्स फटका अडवण्याचा प्रयत्न केलेला, पण एक रन नक्कीच कमावलाय. चांगलाच फटका होता मित्रांनो. हा खेळलाय तो, त्याने बॉल अडवला, त्याला माहिती होतं की बॉल आतल्या दिशेने येतोय. शेवटच्या मोमेंटला बॅट तिथे ठेवली, बोल्ड होण्यापासून स्वतःला वाचवलं आणि एक धाव का होईना पण आपल्या संघासाठी कमवली. आणि या एका धावेसोबत धावसंख्या झाली आहे ती टोटल 19 धावसंख्या झालेली आहे. आणि जिंकण्यासाठी अधिरा सत्यविनायक कामोटे या संघाला जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. सामन्याला सुरुवात होते. तर जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. बॉलर्स नेम मतंग. आ बात आहे. आकाश 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 आकाशसाठी आकाश मोकळे आणि मैदान मोकळे. चांगली फटकेबाजी करतोय आकाश. तर ह्या षटकामध्ये जर विकेट घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर झालेलं आहे. हो हो हो, चांगला कमबॅक केलाय, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते तिथे. पुढे येऊन टोलवण्याचा प्रयत्न. अजूनही चेंडू शिल्लक आहे आणि अजूनही 501 रुपये जे गजास्वामी यांच्याकडून जाहीर झालेले आहेत. 501 रुपयाचं पारितोषिक तिथे जाहीर झालेलं आहे. जर कोणीही तिथे विकेट घेतला, म्हणजे जर गोलंदाजाने विकेट जर घेतला तर गोलंदाजासाठी 501 रुपये. क्या बात आहे. अन्न चषकाची ही खासियत आहे मित्रांनो की मोठी मोठी पारितोषिकं इथे जाहीर होत असतात. ओ चांगला कमबॅक आणि डायरेक्ट हिट वुड बी आउट, पण तिथे वाचलाय, डायरेक्ट हिट लागलेला नाहीये. क्या बात आहे. काय खेळ पाहायला मिळतोय, काय खेळ पाहायला मिळतोय. बॉक्स क्रिकेट आज कुठे नेऊन पोहोचलंय. किती जिद्द, किती चिकाटी या बॉक्स क्रिकेटच्या खेळाडूंमध्ये आपण पाहतोय.
आणि मोठ्यात मोठ्या टुर्नामेंट्समध्ये देखील असं आयोजन आपल्याला कधी कधी पाहायला मिळत नाही. जे आयोजन आपल्याला इथे पाहायला मिळतंय, आपण पारितोषिक पण पाहतोय की आज जी संकल्पना होती तीन पारितोषिकांची जी कल्पना होती साई श्रद्धा मंडळ, अजून एक आगळं वेगळं पारितोषिक इथे जाहीर झालेलं आहे. या षटकामध्ये कोणत्याही फलंदाजाने जर चौकार लगावला, जर त्याने फोर मारला, इफ अँड ओनली इफ he will hit a 4 for his team, so he will get reward of 501 rupees from गजा स्वामी. गजा स्वामी यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर झालेलं आहे पहिल्या चौकारासाठी. जो कोणता फलंदाज पहिला चौकार लगावल त्यांना 501 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर झालेलं आहे. पैसे माझ्याकडे आलेले आहेत, त्यामुळे पारितोषिकाचं टेन्शन घेऊ नका. चांगला फटका चौकारावर. पारितोषिक हे चौकारावर आहे, याची आपण नोंद घ्यायची. क्या बात आहे. थांबून फटकेबाजी होते. मला वाटतं पारितोषिकासाठी ते जात नाहीत, आपल्या संघाला जिंकवण्यासाठी ते जातात. कोणत्याही प्रकारचं रिस्क तिथे घेतला जात नाहीये. एक एक धाव का होईना पण सहजरित्या घेतली जाते. चौकार काय येत जात राहतील, पण संघ जिंकणं महत्वाचं आहे, टीम जिंकणं महत्वाचं आहे. 500 रुपयासाठी 55,000 रुपये घालवू शकत नाही, अशी त्याची विचारसरणी आणि योग्य विचारसरणी. आपण वळतोय सामन्याकडे. बात आहे. चांगला फटका, अचूक मारा करतोय, योग्य प्रकारे रीड करतो आणि आकाश देखील सातत्याने नॉन स्ट्राईक एंड वरून त्याला मार्गदर्शन करतोय की ह्या बाजूला खेळ, त्या बाजूला प्लेयर नाहीये, त्या बाजूला आपल्याला एक रन मिळू शकतो. क्या बात आहे. चांगला मारा, चांगला फटका. ज्या प्रतीची गोलंदाजी पाहायला मिळते त्याला तोडीस तोड अशी फलंदाजी देखील तिथे आपल्याला पाहायला मिळते. चांगलं आयोजन आपल्याला इथे पाहायला मिळतं साई श्रद्धा गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने. आणि अजूनही पारितोषिक चालू आहे. चौकारावर गजा स्वामी यांच्याकडून चौकारावरती 501 रुपयाचा पारितोषिक अजूनही चालू आहे. तर फलंदाजाला ओहो, क्या बात आहे. कोणताही प्रकारचा प्रेशर नाहीये. सिली पॉइंट लावून प्रेशर तयार करण्याचा प्रयत्न होता, पण तिथे तो निष्फळ ठरलाय. सिली पॉइंटचा काही तिथे उपयोग झाला नाही. सहजरित्या एक रन तिथे ढकलून दिलेला आणि या एका रनाने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 धावांवर. आणि जिंकण्यासाठी आता 10 धावांची गरज. हो 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 हो, तडाका फडाका, जोरदार चपराट लगावली आहे. चपराट पॉईंटच्या दिशेने एक धाव तिथे ऍड झाल्याने एका धावेसोबत धावसंख्या झाली ती 10. आणि जिंकण्यासाठी 12 बॉल 10 धावांची गरज. 20 रन विन आहे. 19 बनवला होता. 12 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. 12 बॉल 10. अटीतटीचा हा सामना. अन्ना चषक 2024. पारितोषिक आपण पाहू शकता 55,555, 25,555 आणि 15,555. जवळजवळ 95,000 रुपीज कॅश प्राईज. आणि त्यालाच तोड, अशा तोडीस तोड
ट्रॉफीज आपण मंचावरती पाहतोय की सुंदर सुबक आणि सुरेख अशा ट्रॉफीज आज पूर्ण मंच आपला ट्रॉफीजने भरलेला आहे. फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज अँड सेकंड रनर अप अशा या 3 ट्रॉफीज. त्यानंतर आपण पाहतो की बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ सिरीज आणि प्रत्येक सामन्याला सामनावीर देखील इथे ठेवण्यात आलेलं आहे की कमी सामन्यांमध्ये असतं प्रत्येक मॅचला सामनावीर. फारच कमी टुर्नामेंट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा वळतोय आपण सामन्याकडे. बॉलर्स नेम दिवेश. 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. चांगला फटका, स्ट्रेट ड्राय, जोरदार तडाखा केला होता पण तिथे निष्फळ ठरलाय. निर्धाव चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण. आता देखील वाट पाहतोय आपण त्या स्ट्रेट ड्राईव्हची जय आकाशने लास्ट मॅच मध्ये टोलावली होती. ती स्ट्रेट ड्राईव्ह पुन्हा एकदा आपल्या संघाला विजयाकडे नेण्यासाठी तिथे नक्कीच उपयोगी ठरणार आहे. हो 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 इझिली, कामली अँड स्लोली ढकलून दिलाय कव्हर्स रिजन मध्ये. 1 धाव सहजरित्या ऍड झालेली आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 12 धावांवरती. आत्ता धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 धावांवरती. आमच्या यूट्यूब लाईव्ह मध्ये 1 बॉल पुढचं दिसतंय आणि खरंच नॅशनल स्पोर्ट्स या चॅनलचं आणि या ऑर्गनायझेशनचं पण मी मनापासून आभार व्यक्त करतो. चांगलं यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. जी क्लिअरिटी जी आपल्याला मिळते नॅशनल स्पोर्ट्सकडून खूपच चांगलं इथे मॅनेजमेंट. क्या बात आहे, जो तडाखा लावून दिलाय. गॅप मध्ये प्लेसमेंट करतोय. प्रत्येक चेंडू एक रोबोटिक अशी बॅटिंग करतोय. जसं काय ह्युमन खेळतच नाही, रोबोट बॅटिंग करतोय अशी बॅटिंग करतोय. प्रत्येक बॉल बॅट वरती घेतोय तो म्हणजे आकाश. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, गडी होतोय बाद. दाखवून दिलंय. याचं फिल्डर्स नेम आता चेंडू अडवला त्याचं नाव काय? अरुणने दाखवून दिलं की फक्त गोलंदाज विकेट घेऊ शकत नाही, चांगल्या क्षेत्ररक्षणातून देखील चांगला गडी मी बाद करू शकतो. आणि आता आकाश मोकळं झालंय म्हणजे आकाश आपल्या तंबूत परततोय. बाद झालाय. मोठा खेळाडू. आतापर्यंत आकाशच्या वैयक्तिक धावा म्हणजे 6 धावा. मोठा विकेट. अरुणने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. कव्हर्सला जोरदार तडाखा स्ट्रेट हातात घेऊन कीपरकडे थ्रो करत धावबाद केलाय तो म्हणजे आकाशला. 7 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. बघा अटी-तटीचा सामना. बॉल टू रन येऊन पोचलाय सामना. ओ चांगला फटका पाहायचा इथे मात्र 2 धावा घोषित. अजूनही चौकाराचं पारितोषिक जे गजास्वामी यांच्याकडून जे पारितोषिक चालू आहे ते अजूनही चालू आहे आणि 501 रुपये माझ्याकडे जमा आहेत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. 501 रुपये मिळणार आहेत चौकारावरती. 501 रुपये हक्काने मिळणार आहे, अभिमानाने मिळणार आहे, गर्वाने मिळणार आहे. जोरदार फटका लागला पाहिजे. 2 आहे. 2 आता इथून पुढे काय होणार आहे? हां, जे पैसे जमा होणार, पारितोषिक जे लागणार, जर चौकार नाही लावला तर ते पारितोषिक थेट कमेंटेटरला मिळणार आहे इथून पुढे. तर असं पैसे जमा झाली तर अनाउन्समेंट होणार कमेंटेटर आणि कार्यकर्त्यांमध्ये. तर कार्यकर्त्यांची मेहनत आहे. कार्यकर्त्यांनी तशी सूचना दिली आहे की जर पारितोषिक चौकार जर नाही लगावला तर ते पारितोषिक थेट कमेंटेटरला मिळणार आहे. आणि इथून पुढे देखील हीच प्रोसेस आपण चालू ठेवणार आहोत. मित्रांनो, पैसे हे सर्वस्व नसतं. आज खेळाडू खेळतात, आज प्रेक्षक बघतायत, आज स्कोरर स्कोरिंग करतोय, आज सगळ्या गोष्टी ज्या इथे उपलब्ध आहेत फक्त पैशासाठी नाही आहे. एक क्रिकेट प्रेम देखील असतं आणि त्या प्रेमापोटी आज सगळेजण इथे उपस्थित आहेत. पण पैसे पण महत्त्वाचे आहेत.
आहाहाहा. गती पण दिशाहीन. घोळ घालायचा नाहीये. पवेलियन मध्ये असणाऱ्या खेळाडूंना पण सूचना आहे, आवाज करू नका, कृपया सहकार्य करा मित्रांनो. आकाश काम डाऊन बेबी काम डाऊन. सुशांता, तू पंच म्हणून भूमिका बजावलीस, तुला माहिती आहे संध्याकाळपासून तर रहिवाशी झोपलेत. माझा आवाज चालतो त्यांना, कॅम्पातलाच आहे. इथे मात्र दिल्लीला मारण्याचा प्रयत्न, मुंबईत बॉल जाऊन अडकलाय. निर्धाव चेंडू पाहायचे तिथे. आता जिंकण्यासाठी काय स्कोरिंग करते. 5 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. पाच चेंडूमध्ये 3 धावांची गरज. कुठे नेऊन ठेवलाय सामना माझा, तर इथे नेऊन ठेवलाय सामना. संघर्ष करावा लागेल मित्रा. हे अण्णा चषक आहे आणि समोर कोणी लल्लू पल्लू नाही आहेत. इथे मात्र चांगली गोलंदाजी, अचूक मारा करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलाय. बॅटची कडा घेत चेंडू जातोय तो थेट षटकाराकडे, पण षटकाराला इथे किंमत नाही. गडी होतोय बाद. आतापर्यंत धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 17 आणि 17 वरती लागलाय टीमला खतरा. लहानपणीच्या आठवणी आहेत मित्रांनो, सगळ्यांनी केलेलं आहे. इथे जेवढे क्रिकेट खेळले सगळ्यांनी केलेलं आहे. ओमू सगळ्यांनी केलेलं आहे की 17 रन जर विन असेल तर सगळे मानायचे की टीमला आता खतरा लागलाय. बरोबर ना ओमू? तर 17 रन जर विन असेल तर सगळे मानायचे. सगळ्यांना असंच वाटायचं की 17 विन आहे तर आता टीमला खतरा लागलाय. सगळ्यांनी केलं, लहानपणी बालपणीच्या आठवणी आहेत, सगळ्यांनी केलं. सगळे माझे बांधव सहमत आहेत. तर 17 वरती कुठेतरी खतरा लागला. न्यू बॅट्समनचं नाव काय आहे मित्रांनो? बॅट्समन नेम हा NI कुमार. चेंबूरचा चीता. अभी इस मैच को जीता कि नहीं जीता ये बताएगा ये चेंबूर का चीता. तो देखते हैं NI कुमार किती यशस्वी ठरतो. 55,000कडे लक्ष. हे पुढचे 4 चेंडू, 4 ना, 4 चेंडू ठरवणार 55,000चा मानकरी. ओहो, बाप रे बाप. बॉक्स क्रिकेट मध्ये म्हटलं जातं की हातभर, हा नो चेंडू आहे ते म्हटलं जातं ना स्विंगला हातभर. इथे हातभर नाही, लातभर झालाय. लेग साइडच्या पण 4थ्या स्टंपवरून ऑफ साइडच्या वाईटला चेंडू. क्या बात आहे. चांगली दर्जादार गोलंदाजी तिथे पाहायला मिळते. लातभर स्प्रेड करून. आणि मला बॉल काउंट आहे. 3 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. आणि आता स्वतःचा मोबाईल काढा आणि चेक करा. 700 जण लाईव्ह बघतायत या सामन्याला. 700 जण या सामन्याला लाईव्ह बघतायत यूट्यूबवरती. रात्री 1:30 वाजता तुम्ही पाहू शकता. आत्ता पण ओपन करा यूट्यूब. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार नॅशनल स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवरती 700 जण लाईव्ह बघतायत. तर लाईक करा, सबस्क्राईब करा. फर्स्ट टाइम शुक्रवारी एवढा प्रतिसाद मिळाला मित्रांनो. शुक्रवारी टुर्नामेंटच अशी आहे, प्रतिष्ठेची टुर्नामेंट. ढकलून दिलाय कव्हर्सच्या दिशेने, पुढे येऊन अगदी नो बॉलच्या लाईन पर्यंत जाऊन मारलाय. म्हणजे तू फक्त टाक, मी रेडीच आहे. धावत जाऊन रनिंग फटका. चालता बोलता डिक्लेअर. तर आता जिंकण्यासाठी 2 बॉलमध्ये 1 धाव. ती 1 धाव, तो एक रन, तो एक क्षण, तो एक पल आपल्या संघाला विजयाकडे, या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या अण्णा चषकाकडे घेऊन जाणारा तो 1 रन. पाहूया फलंदाज यशस्वी ठरतो का.
हा, गजास्वामी यांचे पैसे मंडळाकडे जमा करण्यात आलेले आहेत. थँक्यू गजास्वामी, कॉमेंटेटरला 501 रुपये दिल्याबद्दल. तर जिंकण्यासाठी वळूयात मित्रांनो गेमकडे. काही नाही गजास्वामी, आपले पैसे आपल्याला परत देण्यात येतील असं मी म्हणत नाहीये, असं कमिटी ठरवेल. 2 चेंडूमध्ये 1 धाव. पिन ड्रॉप सायलेन्स. गांभीर्य बघा, गांभीर्य बघा खेळाचं. दोघांनी आपला पुरेपूर वेळ घेतलाय. प्रेशर बघा, जर तुम्हाला जर हृदयाचा त्रास असेल ना तर हा चेंडू तुम्ही बघू नका. धगधग धगधग वाढली आहे. 2 चेंडूमध्ये 1 धाव. 20 धावांची गरज होती, ती आता आली आहे 2 चेंडूमध्ये 1 धाव. आणि कंप्लीट केला यशस्वीरित्या. जोरदार नाही तर अलगदपणे प्रेमाने ढकलत सामना जिंकलाय तो म्हणजे सत्यविनायक, अधिराज सत्यविनायक. आणि मॅन ऑफ द मॅचचं मी आता इथे नाव पुकारेल तर त्याने मंचावर यायचंय. मॅन ऑफ द मॅच कोण आहे? मॅन ऑफ द मॅच कोण आहे? मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच कोण आहे? एनी गेसेस? यस यस, घनश्याम, घनश्याम मॅन ऑफ द मॅच. अजून 501 रुपये. क्या बात आहे, क्या बात आहे. 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे घनश्यामला. नाव जयेशला, जयेशला सॉरी. शेवटचा इनिंग